राम राम मंडळी. तर आज मी शेतामध्ये झेंडूचं रोप लावायला आली आणि झेंडूचं रोप आता लावणं झालेलं आहे. तर जेवण करायला बसली तर जेवण काही चाललं नाही, कारण की एवढं तोंड आलंय माझं, पुरं लाल झालेलं आहे. तर पण सासूबाईंना विचारू की आता शरीराची उष्णता वाढली असेल बहुतेक म्हणून तर तोंड आलं. तर सासूबाईंना विचारू एखादी रानभाजी असेल तर सांगा, जेणेकरून शरीराची उष्णता कमी होणार. तर चला मग, हे बघा माझ्या शेतातील मस्त गुलाब. तर आत्या, माझं तोंड लय आलं. काही एखादी रानभाजी असेल तर सांग ना. आता हे उन्हाळा नाही काय, हाव ह्या उन्हाळ्याच्यानं गरमपणा वाटते ना, उष्णता जास्त वाटते. हाव. मग त्याच्यानं असं कर, हम्म. आपल्या वावरात पडलीचे झाड आहे, याला हो, 2-3 पडलीचे झाड उपडून आणायला आणि त्याच्या मुया मस्त बारीक कर, हम्म. अशा कुटके कुटके, आणि मस्त पाण्यात उकळ. त्याचा काळा बनवायचा. हा, त्याचा काळा बनव हा. आणि मस्त शिंगलवर पिऊन घे. त्या अंगातली उष्णता 2 दिवसात कमी पडते. असं कर. तर आता मी हे करणारच आणि ते पडणारच बहुतेक, कारण की मी अनेक जणाच्या तोंडचं हे ऐकलेलं आहे, काड्यानं कमी पडते म्हणून पडीच्या. तर तुम्ही आणता का? पट्टीला दुसऱ्या शब्दात काहीतरी बोलतो वाटते ना, सांग ना. आई, अजून कोणी याच्यावर चालते का? अहो, ते तर याच्यावरही चालते, जे आता गवर निघते लहान मुलाले. आता त्याची समस्या लय वाढली आहे. हा, उन्हाळ्याचा हा. काजद्या निघते, त्याला बारीक बारीक तोंड राहते. हा, हा. मग त्याचा ते फुलं राहतात ना, पिवळे पिवळे, हा, हा. त्याच्या पाकळ्या हा, आणि गौरीचा भुरका, हा, हा. आणि ते घेते सुपातनी मस्त घेऊन ते पाकडते, तर त्यानं लेकराचं अंग थंड पडते. ते पाकळाचं हा. आणि त्याच्याला जमा करून ते आपल्या घंडीच्या बुडापाशी ठेवून द्यायचं, त्यानं लेकराचं अंग थंड पडते. त्याच्यावर चालते ते. ते म्हणजे उष्णताच कमी करणारं झाड आहे ते. एक रामबाण उपाय आहे शरीरातील उष्णता कमी हा. करण्यासाठी. आणि आपल्या इकडे पडली म्हणते, आता दुसऱ्या इकडे काय म्हणते का माहित? दुसऱ्या इकडे बिलायती असे म्हणतात, तर आमच्या इकडे परडी म्हणते. तर बिलायतीलाच आमच्या इकडे परडी म्हणते. तर ते हे तुम्हाला झाड दाखवतील, बघून घ्या तुम्ही याला काय म्हणता. तर बरं आणतो मग उपडून. आणा. बरं ठीक आहे. काटेर लय राहते, त्याला भरपूर काटे राहते मुक्त. बरोबर बुडातून काढायचं ते झाड, हो. बुडात काठी नाही राहत. एखादा फडकन या लागन. ना ना. तर बघून घ्या आपल्या शेतामधले फुलं मंडळी. कित्येकही पण उन्हाळा असो, हे बिलायतीचं झाड हिरवकच्चच दिसणार तुम्हाला. आणि हे आपले फुलं, तर या झाडाला मुळासकट काढायचं आहे आपल्याला. आणि याला काटे म्हणसांना भरपूर प्रमाणात आहे, बघून घ्या तुम्ही. आणि ह्या वनस्पतीला सहजपणे कोणी हात लावू शकत नाही, कारण की काटेच तेवढे आहे. तर याला उपटण्यासाठी असं एखादं फडकं घ्यायचं, त्या फडक्याच्या सहाऱ्याने उपडायचं त्याला, किंवा इव्यानं पण काढून घेऊ शकता तुम्ही. तर मी आता मस्त फडक्याच्या सहाऱ्याने त्याला उपडते, पण 2-3 तरी काटे रुततेच. नियमच आहे तो, भारी नियम आहे. तर चला मग काढून घेतो. तर बघा मित्रांनो, किती हिरवं कच्च झाड दिसते. किती काही पण उन्हाळा असो, झाड तुम्हाला हिरवं कच्च दिसणार. बघा. तर हे पा, यांनी आणलंय बिलायतीचे झाड, आमच्या इकडे याला परडी म्हणतात. तर मस्त यांच्या मुळ्या आहे, मुळ्या अशा कापून घ्यायच्या. मुळी खूप धट असते, तर याचे असे तुकडे तुकडे करायचे. अशा तोडायच्या. का एकूण धट आहे. कोण करते हे? इकडे पाय. मुळ्याचे मस्त मी तुकडे तुकडे करून घेतले. तर याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्याची सगळी माती आपल्याला काढून टाकायची.
2-3 पाण्याने धुवून टाकायचा. तर मी 2-3 पाण्याने धुतलेला आहे स्वस्ताने. तर हे बघा आपली मस्त चूल पेटलेली आहे. तर चुलीवर ठेवते आता गंज आणि त्याच्यात आपल्याला 2 कप पाणी टाकून द्यायचं आहे. कारण आपल्याला हे 2 कप पाणी टाकलं की आपल्याला 1 कप होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे मुळे. तर ह्या धुवून घेतलेल्या मुळे आता मी याच्यात टाकते. सासूबाईंनी जसं जसं सांगितलं मी तसं तसं करत आहे. तर सासूबाई म्हणाला आपण 2 कप पाणी टाकलं तर ते 1 कप होईपर्यंत त्याला मस्त शिजू द्यायचं आहे. चांगलं गदगद उकळी येऊ द्यायची आहे. पाणी आटलं म्हणजे तो मस्त काळा तयार होतो आणि मग ते थंड होऊ द्यायचा थोडा आणि मग प्यायचा. तर आता शिजण्याची वाट बघत आहे. तर माझं तोंड आहे तर मला करावंच लागेल. तर याचे अनेक असे फायदे आहेत. तर फायदे तुम्ही आता आपल्याला फायदे याच्यापासून काय आहेत सहजच आपल्याला माहिती पडू शकतात. कारण आता इंटरनेट खूप फैललेलं आहे. तर शरीरातील उष्णता कमी करण्याची एकमेव वनस्पती म्हणजे ही. तर शरीराची उष्णता कमी करण्याची एकमेव रानभाजी म्हणजे हे बिलायतीची भाजी आहे. तर ते पाहायला काही हरकत नाही आहे. जर बिना खर्ची तुमच्या शरीरातील उष्णता कमी होत असेल तर करून बघा आणि पिऊन बघा. याच्या तर मंडळी मस्त मुक्ताने आता मुळा शिजू घातलेला आहे. आणि तसं जर म्हटलं आपण तर शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी हे एकमेव वनस्पतीच आहे बिलायची. तर हिचं नाव बिलायची असे म्हणतात पण आमच्या इकडे पडली म्हणतात. आणि आम्ही आता मस्त शिजवत आहे आणि दोघे पण इथंच बसलेला आहे. कारण की एक जण मोबाईल पकडते आणि एक जण दाखवते, एक जण बोलते. तर हे बघा सासूबाई आलेले आहेत. तर आता बाई हे बरोबर केलं ना? मस्त आहे ना? आता उकडी मस्त आली त्याला. आता थोडंसं थंड होऊ देजो गाळल्यावर. नंतर पेजो. शरीरासाठी करायचं हे 8 दिवसातून एक वेळा. आता आली त्याची उकडी, आता आलं ते शिजत. आणि याने आदमीचा त्रास पण कमी होतो. हा, कारण की शरीराला थंड करते म्हणजे आदमीचा त्रास पण याने कमीच होणार. हे खालचं बोला आहे ना, इथचं म्हणून आहे. आई एखादी रानभाजी सांग ना. सांगतो ना. आता हे आहे ना गोंधन, आपली गोंधन त्याला मस्त बारीक बारीक फुलं येतात असे मनोरे. त्याचा मोहर. त्याच्याला मस्त बारीक आणायचे काढून आणि धुवून टाकायचे चांगले, चाळणीने काढून घ्यायचे. नाही त्यांच्या हातात काही सापडत नाही, बारीक राहतात तर त्याची मस्त भाजी होती. ते पण चांगली आहे शरीरासाठी. तर पुढची भाजी मी तुम्हाला तेच दाखवणार. ते पण शरीरासाठी एकदम चांगली आणि चवीला जबरदस्त होते. तर जावं लागेल त्याचा फुलोरा आला की नाही बघायला. काळ्या आणायला बस. तर हे बघा मस्त आपला काळा बनून तयार झालेला आहे. त्या काढून घेतो. कलर आला त्याला सारखा. हे बघा मस्त आपला काढा तयार झालाय. एकदम मस्त ग्रीन टी सारख्याला कलर आलेला आहे. थोडं थंड होऊ दे मग नंतर पे. थांबा. आणि माझ्यासाठी पण थोडंसं ठेवजो. हो ते काढून ठेवतो. एवढा मी पिते. आता चालू झाला. तर मंडळी फर्स्ट टाइम पिऊन बघत आहे काळा कसा झाला आहे हे तुम्हाला मी दाखवते. तर पिऊन दाखवतो तुम्हाला. याची चव नाही काय, थोडी कडसळ आहे पण शरीरासाठी उत्तम आहे. गोळ्यापेक्षा हे पेलं ते पुरलं. कधी पेलेलं बरं. मग काय तर उष्णता पूर्ण शरीरातली कमी होते. हप्त्यातून नाही तर महिन्यातून तरी एकदा उन्हाळ्यामध्ये पिऊन बघा,
तुमच्या शरीरातली उष्णता अजिबात राहणार नाही. तर तुम्ही शरीर मस्त थंडगार राहणार तुमचं. तर तुम्ही हे म्हाताऱ्या माणसाकडून याची माहिती करून बघा, हे लय फायदेशीर आहे. तर मी पण आता मला थोडंसं बरं वाटत आहे. जी बशी आपण तोंडाल्यावर तर तोंडाचा टूप कसा लावतो तशापैकी वाटत आहे. तर मी पण एवढा ग्लास पेला. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.